हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना अजूनही इंग्लिश किंवा मराठी या दोन्ही लँग्वेजपैकी कोणती लँग्वेज यूपीएससी किंवा एमपीएससी मेन्ससाठी ठेवावी या संदर्भात कन्फ्युजन आहे। तर इथे सर्वात पहिली गोष्ट तुम्ही काय करायचंय की यूपीएससीला प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये एसएचे जे काही टॉपिक विचारलेले आहेत तर त्यातलं एक टॉपिक तुम्ही उचलायचा आहे। तर तो एसे तुम्ही काय करायचंय की एक मराठीमधून लिहायचा आहे आणि दुसरा इंग्लिशमधून लिहायचा आहे। आणि ज्याही कोणत्या व्यक्तीला तुम्ही स्वतःचं मेंटॉर समजता तर त्या व्यक्तीकडून तुम्ही व्यवस्थितपणे तो एसे चेक करून घ्यायचा आहे, त्याचं इव्हॅल्युएशन करायचंय, ॲनालिसिस करायचंय, ठीक आहे। तर त्यातून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कोणत्या लँग्वेजमधून तो एसे चांगला लिहू शकत आहात। जर तुम्ही इंग्लिशमधून चांगला लिहू शकत आहात तर इंग्लिश ठेवू शकता। जर तुम्ही इंग्लिशपेक्षा मराठीमधून एसे चांगला लिहू शकत असाल तर तुम्ही मराठी लँग्वेज ही मेन्ससाठी ठेवू शकता। कारण लक्षात घ्या इथे फरक आहे, जीएसचं आन्सर रायटिंग करणं आणि एसे लिहिणं याच्यामध्ये फरक आहे। जर क्लायमेट चेंज वरती जर जीएसला क्वेश्चन विचारला असेल तर तो ऑलमोस्ट 150 वर्ड किंवा 250 वर्ड्स याच्यामध्येच असतो, पण जर तुम्ही त्याच ठिकाणी क्लायमेट चेंजवर एसे विचारला तर अगदीच आपल्याला 1200-1300 शब्दांमध्ये लिहायचं असतो, ठीक आहे। सो एसे मध्ये काय आहे की तुम्हाला खूप जास्त पद्धतीने तिथे एक्सप्रेस व्हावं लागतं, तुमच्याकडे शब्दसाठा तेवढा लागतो, तेवढं नॉलेज पाहिजे त्या विषयासंदर्भातलं, बरोबर। सो अशा ठिकाणी एसेला मी म्हणेल की जास्त इम्पॉर्टन्स देऊन आपण काय करायचं आहे की लँग्वेज चूज करायचे आहे। एखादा विद्यार्थी असं असू शकतं की तो जीएसचे आन्सर्स इंग्लिशमधून लिहू शकतोय, मात्र तोच विद्यार्थी एसे इंग्लिशमधून लिहू शकेल हे सांगता येत नाही, किंवा चांगला लिहू शकतोय हेही सांगता येत नाही, बरोबर। याचं एक चेकआउट एसे मधून करू शकता। एसे तुम्ही लिहून पहा, त्यातून तुम्हाला समजेल की तुम्ही कोणती लँग्वेज ठेवू शकता। थँक्यू।